ते देखील आपल्याला पाहिजे. 40 प्लसचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. आता संघासाठी, घरच्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतात ते पाहायचं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हाही संघ आज स्पर्धेमध्ये दाखल होईल. अमोलजी कथोरे, त्यानंतर स्वप्नील गांगड आणि कंपनी, तेही आपल्याला इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. अर्थातच आजच्या दिवसामध्ये थरार पाहायला मिळेल. उद्या एमसीने जी एमपीएल आयोजित केलेत त्यातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. विशेषतः आपण आभार व्यक्त करू चारही आयोजकांचं, ज्यांच्या माध्यमातून एवढी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा भरवली आहे. त्यामध्ये सदाशिव खाटेकरे असतील, रघु गायकर असतील, दौलत शिंगोळे असतील आणि ज्यांचा आज बर्थडे आहे असे योगेशजी खाटेकरे, त्यांचे हे दर्जेदार आयोजन आणि त्यांच्या बरोबरीने अनेक जर पाहिले आपण तर गावातील यंगस्टर या मोर्या चषकाला पुढे घेण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य त्यांचं आहे. सोमनाथजी खाटेकरे साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवत असताना अनेक सौजन्य त्यांच्या माध्यमातून गोळा करण्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान आहे. असे सोमनाथजी खाटेकरे साहेबांचं सहर्ष स्वागत आपण करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आहेत, 17 धावा. जितू चव्हाणच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर परेश. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू 16 धावा. लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल. गोलंदाज तयार. जितू शेवटचे चेंडू 11. बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट कट होणारा चेंडू. जितू चव्हाणचे षटक महत्वाचं, कारण ज्या ज्या वेळेस आपण 20 ओव्हरचं क्रिकेट पाहतो 19व षटक महत्वाचं असतं. 50 ओव्हरचं क्रिकेट पाहतो तिथेही 49व षटक महत्वाचं असतं. परंतु ज्या वेळेस आपण 4 षटकांचा सामना पाहतोय ना त्यावेळेस 3रं षटक महत्वाचं आहे. जितू चव्हाण गोलंदाजी मार्कवर. जितूचा हा बॉल फटका दमदार. संदीप घोरडच्या पॅटमधून चपराक 4 रन. संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. ती 32 धावा. विजयासाठी अजूनही 11 बनवायच्यात. 8 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवर परेशला आपण पाहतोय. जितूचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. आशिष त्रिपाठी क्षेत्ररक्षण सुंदर, परंतु फेकी थोडीशी उशिरा. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला आता 34 धावा. विजयासाठी 7 चेंडू 9 धावा. हा सर्वात महत्वाचा चेंडू आहे या मॅच मधील. तो टाकण्यासाठी संघाचा करता धरता जितू चव्हाण आहे. दुसऱ्या बाजूला परेश घोरड मैदानामध्ये संघर्ष करतोय. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून संदीप घोरड यांच्या बॅटमधून आलेले 2 चौकार अतिशय सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळाले. आता 7 चेंडू आहेत 9 धावा. वेळ 7 चेंडू 9 धावा. यानंतर होणारी मॅच एका बाजूला एकविरा स्पोर्ट क्लब कोरावले आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान बेलपाडा. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. 7 चेंडू 9. सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. जितू चव्हाणचं लाजबाब षटक. शेवटचे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये बनवायच्यात आता विजयासाठी 8 धावा. कंपल्सरी चेस. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी मिळेल आमच्या डिजातुल्ला.
आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक आकर्षक असा कूलर जो मात्र लाभलेला आहे. मी विनंती करतो प्रवीणजी गायकर साहेबांना की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत मोरिया प्रतिष्ठान आयोजित मोरिया ट्रॉफी मध्ये. गोलंदाज तयार. शेवटच्या षटकामध्ये आता पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल आणि गोलंदाजी मार्कवर राजू आलेत. रोशन मला वाटतं इंजर्ड झालेत. रोशन बांगर. रोशनची किती कमी संघाला भासणार ते आपल्याला पाहिजे. 6 चेंडू आहेत, 8 धावा बनवायच्यात. राजूच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो आता सध्याच्या घडीला परेश खोरड. 6 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. संभाजी गायकर साहेब यांना विनंती आहे की आपण विशेष सन्मान व्यासपीठावर करतोय प्रवीणजी गायकर साहेबांचा. मोरिया प्रतिष्ठान यावर असलेलं विशेष प्रेम. पहिला चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक रोशन येतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा सूचना आहे संघासाठी की कंपल्सरी चेसिंग आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्याचं तुम्ही उल्लंघन केलं तर खूप मोठा तोटा तुम्हाला होऊ शकेल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. ते आता 5 आणि 5 चेंडू मध्ये 7 धावा. मॅच रंगात आली आहे. एका बाजूला सोनारपाडा आहे, दुसऱ्या बाजूला डेहनोली आहे. कुणाच्या नावाचा डंका इथे पेटणार ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आणि ओ चुकी मैदानामध्ये घडतीये. इथे थ्रो स्वतः जाऊन जरी लावला असता तर रनआउट झाला असता. फेकी खराब आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 6 धावा. या छोट्या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जातील, कारण प्रत्येक सामना इथे आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण गोलंदाज तयार होतील. 4 चेंडू आहेत आणि 6 धावा. सुंदर चेंडू राजूचा. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धावेल. शेवटचे 3 चेंडू आहेत. 6 धावांची आवश्यकता. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज प्रयत्न करावे लागतील. 3 चेंडू आहेत. समोर तगडा संघ आहे, परंतु ज्या प्रकारचा खेळ संदीप 11 देहनोलीने केलाय त्यांचंही कौतुक करावं लागेल. 3 चेंडू 6 धावा. एक मोठा फटका संदीप 11 देहनोलीला विजयाच्या जवळ नेईल. तसा येणारा प्रत्येक डॉट बॉल इथे मोत्याची बिंदी ठरेल. गोलंदाजी करणारा सोनारपाडा संघासाठी 3 चेंडू 6 धावा. स्ट्रायकर एंडवर बॅटर परेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू राठोड. आडव्या बॅटनं फटका. जितू दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास. हो लाजवाब क्षेत्ररक्षण जितू चव्हाणचा आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा आल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायचंय आपल्या संघासाठी ही 4थी धाव वाचवली का हा प्रश्न चिन्ह आहे. त्याचं उत्तर आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळेल. काय क्षेत्ररक्षण केलं जितूने. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 3ऱ्या पंचांची मागणी ते घेतलेली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी ते घेतलेली आहे. बाउंड्री आहे की नाही. चार 2 धावांची आवश्यकता. आमचे मित्र सुमित शेळके सर उपस्थित आहेत. वेलकम सुमित, तुमचं सहर्ष स्वागत. जे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू अडवणं किती महत्वाचं होतं. क्षेत्ररक्षण अतिशय खराब झालंय एस सोनारपाडा संघाचं देखील. या अगोदर रनआउटची संधी होती, तिथे रनआउट सोडलाय. तिथे 1 धाव आली. इथे बाउंड्री रोखू शकले असते, तिथे 1 धाव गमावली. आता 2 चेंडू आणि 2 धावा.
दबाव प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. कोण तो हँडल करणार ते आपल्याला पाहायचंय. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू तयार. स्ट्रायकर एंडवर बॅटर परेश. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर आली ती एक सिंगल आणि इथे फलंदाज बाद. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. हा खेळाडू इथूनच. राहुल सर कुठे आहेत? राहुल सोमने आलेत का? राहुल समालोचन कक्ष आहे जे व्यासपीठ आहे तिथूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं, अन्यथा पॅनल्टी 2 धावांची. ओके ओके आलेला आहे. या सर इकडे या. ओके धन्यवाद. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू कशा प्रकारे कामगिरी जो मात्र करतोय. 1 चेंडू 1 इथे डिपेंड होईल का ते आपल्याला पाहायचंय. टॉस झालेला आहे. जय हनुमान बेलपाडा संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. एमसीए चे अध्यक्ष मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे रोहित जहारड यांचा संघ आहे तो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांची कामगिरी कशी होते. इथे 1 चेंडू 1 डिपेंड होईल का ते आपल्याला पाहायचं. सामना रंगतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 1 चेंडू 1 धाव. पक्षाच्या बरोबर समोर डाव्या बाजूला कुणाची 4 व्हीलर आहे त्यांना विनंती व्हाईट कलर थोडीशी बाजूला पार्क करा. तिचे रिफ्लॅक्स पूर्णपणे समालोचन कक्षावर येत आहेत. दौलत सर पंच काय बोलतायत पहा जरा. 1 चेंडू 1 धाव. मैदानाच्या आतमध्ये हा 1 चेंडू तुम्हाला फायनल पर्यंत घेऊन जाईल. हा 1 चेंडू तुमचं भवितव्य ठरवेल. पाहूया काय होतं मैदानाच्या आतमध्ये. संदीप 11 डेनोली की एसे सोनारपाडा जिंकणार कोण तर मात्र येणारा 1 चेंडू कळून जाईल आपल्याला. हे मैदान देखील देनोली संघासाठी खूप लकी आहे. सोनारपाड्यासाठी लकी आहे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय आणि जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राजू च्या हातामध्ये चेंडू आहे. जे काय करायचंय राजूला करायचंय. दुसऱ्या बाजूला दबावामध्ये परेश कशा प्रकारे खेळतो. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाला दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या शेवटच्या बॉलचं. 1 चेंडू 1 धाव. राजू गोलंदाजी मार्कवर परेश स्ट्रायकर एंडवर. सुंदर असा चेंडू आणि इथे एस एस सोनारपाडा हा सामना जिंकतोय. जितू चव्हाण राजू राठोड कमालीची कामगिरी या मॅच मध्ये आणि टीम एस एस सोनारपाडा क्वार्टर फायनल मध्ये दाखल. अनेक जणांची आता धगधग 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 वाढली असेल की सोनारपाडा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. संदीपजी गोरड सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. इथे संदीप सरांची विकेट सोडणं गरजेचं होतं का हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण संदीप सर खूप चांगल्या दर्जाचं सिंगल डबल खेळतात आणि तीच आवश्यकता होती. मैदानामध्ये चुकीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. परेशने स्वतःवर विश्वास दाखवला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा नो डाऊट राजू राठोड.